स्वमग्नतेच्या शांत विश्वातून तेजस्वी उड्डाण घेणारी ही कहाणी आहे बदलापूरच्या एका छोट्याशा मुलाची, ज्याचं नाव आहे ध्रुवांश. जग आज ऑटिझम जागरूकता दिन साजरा करत आहे. पण बदलापूरमध्ये हा दिवस केवळ जागरूकतेपुरता मर्यादित नाही, तर एका असामान्य प्रतिभेचा उत्सव ठरलाय. 16 एप्रिल 2016 रोजी ध्रुवांश थोरात या बाळाचा जन्म झाला. सर्व काही सुरळीत वाटत होतं, पण जसा तो वाढू लागला तसं त्याच्या वागण्यात वेगळंपण दिसू लागलं. नजरेला नजर नाही, हाकेला प्रतिसाद नाही. त्याचे आई बाबा म्हणजेच सागर थोरात आणि सरिता थोरात यांनी या बाळाला डॉक्टरांकडे नेलं आणि मग डॉक्टरांनी सांगितलं ऑटिझम. हा एक शब्द आणि थोरात कुटुंबाचं संपूर्ण जगच बदललं. शाळा शोधताना एकामागून एक दरवाजे बंद होत गेले. स्पेशल स्कूलमध्ये घाला असं सांगत अनेकांनी नकार दिला. पण आशेचा एक किरण होता. ती म्हणजे सोनिवलीतील कुळगाव बदलापूर नगरपालिकेची ही शाळा आणि मुख्याध्यापक प्रकाश पाटील. पूर्वग्रह न ठेवता त्यांनी ध्रुवांशला प्रवेश दिला आणि इथूनच सुरू झाला एका ध्रुव ताऱ्याचा प्रवास. सुरुवातीला ध्रुवांश आक्रमक होता, त्याला समजून घेणं कठीण होतं, पण शिक्षकांनी हार मानली नाही. त्याच्यासाठी नियम बदलले, पद्धती बदलल्या आणि हळूहळू ध्रुवांश खुलू लागला. आज ज्या वयात मुलं साधी बेरीज वजाबाकी शिकतायत, त्या वयात ध्रुवांश 1000 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग लिहून दाखवतो. 3, 4, 5 अंकी गुणाकार तेही सहजपणे तो करून दाखवतो. मोठ्या संख्यांचं वाचन, विस्तारित रूप आणि इंग्रजी शब्दांची अचूक स्पेलिंग जणू काही हा लहानगा कॅल्क्युलेटर बॉयच आहे. हो, अजूनही तो सगळ्यांसारखा बोलू शकत नाही, पण आकड्यांच्या दुनियेत तो निर्विवादपणे राज्य करतोय. शाळेत त्याच्यासाठी एक वेगळी संकल्पना राबवली गेली आहे, ते म्हणजे ध्रुवांशचा फळा. हा फळा फक्त त्याच्यासाठी, जिथे तो मनसोक्त आकड्यांशी खेळतो, त्याच्या संकल्पना, त्याच्या बुद्धीला या ठिकाणी मुक्त आकाश मिळतं. इथे नियमांपेक्षा महत्वाचं ठरतं ते म्हणजे मुलांचं स्वप्न. आणि म्हणूनच पालिकेची ही शाळा आज केवळ शिक्षण देत नाही, तर एक नवा आदर्श घडवत आहे. ध्रुवांशच्या यशामागे त्याचे आई वडील आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे शिक्षक यांची मेहनत उभी आहे. आज जेव्हा समाज त्याचं कौतुक करतं, तेव्हा एका आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटतात. ही कहाणी आहे एका मुलाची, पण त्याहूनही जास्त ही कहाणी आहे विश्वासाची, स्वीकाराची आणि संधीची. कारण प्रत्येक स्पेशल चाइल्डमध्ये एक अद्वितीय ध्रुवतारा दडलेला असतो. फक्त त्याला चमकण्यासाठी एक संधी हवी असते. मॅडम, कसं वर्ल्ड ऑटिझम डे आहे, त्याबद्दल त्या जे ऑटिझम मुलं आहेत त्यांना पहिले शुभेच्छा देतो. आणि ऑटिझम जरी असलं तरी ते शेवटी मूल आहे, लेकरू आहे लहान, त्याला काही कळत नाही. त्याला सांभाळून घेणं हे आपलं काम आहे. त्याने केलेली कृती, त्याला आपण रिस्पॉन्स दिला पाहिजे. जर रिस्पॉन्स दिला तर तो विद्यार्थी चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स देतो. पण जर आपण त्याची हडतूड केलं तर तो रिस्पॉन्स देणार नाही, उलट तो जास्त त्याच्यात मागे राहील. आमच्या शाळेत जेवढे शिक्षक आहेत, खेळताना ध्रुवांश उभा होता, दुसरा मुलगा येऊन धावत येऊन त्या ध्रुवांशवर आपटला आणि तो मुलगा पडला. ध्रुवांशने काय करावं तर त्या पोराला उचललं, त्याचे कपडे झटकले आणि कान पकडून सॉरी म्हणून त्याच्यासमोर उभा राहिला आणि मला येऊन सांगतो, सर ध्रुवांश म्हणजे माझ्यामुळे तो पडला. असतो शाळेत स्पेशल फळा आमच्या धांडे मॅडम आणि देसाई मॅडम म्हणाल्या की त्यांच्यासाठी एक फळा बाहेर ठेवूया सर, कारण मी ज्या फळ्यावर लिहायचो आणि तो पुसायचा. मग त्यांचं म्हणणं असं पडलं की सर आपण एवढं छान लिहितो आणि तो पुसतोय, त्यापेक्षा त्याला एक फळा देऊया, म्हणून त्याच्यासाठी एक फळा बाहेरचा त्यांनी लिहून ठेवला आहे. ते त्याच्यासाठी फक्त. गणितात आणि इंग्रजीत खूप तरबेज आहे, पण त्याचं एक आहे, जिथं गणित चालू असेल त्या वर्गात जाऊन तो आमचा 3 इडियट्स मधला रँचो आहे ना, तो आमचा रँचो आहे. कुठल्याही वर्गात जाणार आणि तिथे बसणार असं. आणि कोणतीही शिक्षिका किंवा विद्यार्थी देखील त्याला कधीच सांगणार नाही की इथं बसू नको. आणि सगळ्यात पहिला बेंचवर बसणं हे त्याचं काम. आणि बेंचवर एकटाच बसणार, दुसरं कोणाचं दप्तर असेल, विद्यार्थी असेल तर त्याला तो बाजूला करतो आणि सगळ्यात पहिल्या बेंचवर बसतो. जिथे गणित चालू असेल तिथे तो जाऊन बसणार.
1.5-2 वर्षाचा झाला तेव्हा आम्हाला समजलं की जेव्हा आम्ही त्याला आवाज देत होतो, बोलवत होतो, तर तो मागे वळून नाही बघायचा, डायरेक्ट हायपर व्हायचा, उड्या मारत बसायचा. तेव्हा आम्हाला कळलं की ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्यावेळी आम्ही त्याला थोडं डॉक्टरकडे नेलं. तेव्हा कळालं की म्हणजे ते म्हणायला लागले की ह्याची अजून बुद्धी तेवढी डेव्हलप झालेली नाही आहे की जे 2 वर्षाच्या मुलाची असते. मग तर व्हायचं की आपण आपली नजर इकडेची तिकडे नाही झाली पाहिजे, नाहीतर तो काही ना काही कांड करायचा. आणि मेन म्हणजे तर मी त्याला कोणात सोडणं, कुठे नेणं पण मुश्किल होतं, कारण की तो कुठेही ॲडजस्ट होत नव्हता. मग तुम्ही या शाळेत कसं काय आला ध्रुवांश? ॲक्च्युली आम्ही ते बदलापूरमध्ये जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा आम्ही इथे 2-3 शाळांमध्ये ट्राय केलं त्याला घालायचं. तर त्या शाळांनी आम्हाला, म्हणजे माझे मिस्टर गेले होते, त्यांना सांगितलं की ह्यांना जर बोलता येत नाही तर आम्ही घेऊ शकत नाही, इंटरव्ह्यू देणार नाही तर आम्ही शाळेत घेणार नाही. तर माझे मिस्टर इथे आले, सरांशी भेटले. तर सरांना सांगितलं की तो कसा आहे, काय आहे. तर सर बोलले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घेऊन या, आम्ही घेऊ, त्याला करू व्यवस्थित. तेव्हापासून शाळेत येतोय, आता ध्रुवांशमध्ये किती बदल जाणवतो तुम्हाला? ध्रुवान जेव्हा शाळेत येत होता तेव्हा खूप हायपर होता, म्हणजे कोणाला ऐकत नव्हता, एका जागेवर बसत नव्हता. आणि मेन म्हणजे तर त्याला मराठी भाषा कळत नव्हती, बोलता येत नव्हती. पण जेव्हापासून तो ह्या शाळेमध्ये आला आहे तर तेव्हापासून तो शांतही झाला आहे आणि खूप बोलायलाही लागला आहे आणि अभ्यासही खूप, म्हणजे मराठी एवढं त्याला कळायला लागलं की तेव्हा तर त्याला काहीच कळत नव्हतं, पण आता बोलायलाही लागलं आहे. आणि इकडच्या शिक्षकांनी मेन म्हणजे त्याच्यावर खूप प्रेम आणि ह्याच्याने त्याला हँडल केलं, त्यामुळे तो आता खूप म्हणजे नॉर्मल मुलांमध्ये एकदम हे झाला आहे. पण तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता ही इतर मुलांपेक्षा खूप जास्त आहे, किंबहुना तो गणित आणि इंग्रजी यामध्ये तो खूपच हुशार आहे त्याच्या बुद्धीच्या तुलनेत. तेव्हा हे बघताना कसं वाटतं? खूप आनंद होतो. एक व्हिडिओ होता असा, जेव्हा त्यांनी इथे टेबल लिहिला होता. ध्रुवांश म्हणजे अगदी म्हणतात ना ठेवणीतली बाब आहे ती आमच्यासाठी. आणि जेव्हा ध्रुवांश आला होता अजिबात वर्गात बसत नव्हता. त्याचे वडील पहिले काही दिवस, आठवडाभर त्याचे वडील गेटच्या बाहेर उभे राहायचे त्याच्यासाठी. मात्र आता परिस्थिती अशी आहे की त्याच्या आईवडिलांना गावी जाता येत नाही, कारण ध्रुवांशला शाळेत यायचं असतं. आणि ध्रुवांशला जेव्हा शाळेत यायचं असतं तेव्हा त्याला शाळेत यायचं असतं, मग त्याला काहीच अडचण चालत नसते. त्याला जसा आईबाबांना जर वेळ नसेल, जसा युनिफॉर्म घालता येत असेल, खालचं बटनवर असं, अशा पद्धतीने तो तयारी करतो आणि धावत शाळेत येतो. एवढी त्याला शाळेचा एवढा लळा लागलेला आहे. आणि म्हणजे शाळेचा लळा, त्याचं ते भावनिक कॉन्टॅक्ट सगळ्यांसोबतचे ऋणानुबंध त्याचे इतके छान घट्ट झालेले आहेत आणि खूप छान वाटतं त्याच्याकडे बघून. स्पेशल चाइल्ड आहे हे जेव्हा आपल्याला मी बसून ठरवलं की या विद्यार्थ्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही बरीच पुस्तकं, यूट्यूबवरचे व्हिडिओज आणि एक डॉक्टर सुभाष गर्ग म्हणून आहेत इंदोरचे, त्यांचे ते यूट्यूबला मार्गदर्शन करतात ऑटिझम असलेल्या मुलांसाठी. तर ते व्हिडिओज ऐकून, बघून आम्ही त्याच्यासाठी काही रणनीती ठरवल्या, अध्यापन पद्धती ठरवल्या. आणि आम्ही काही असे अलिखित नियम केले. हे कुठं लिहिलेले नियम नाही आहेत, पण ते असे नियम आहेत की सारे विद्यार्थी ते फॉलो करतात. आमच्या भातवाल्या ताई फॉलो करतात, जे सफाई कर्मचारी येतात त्यांना देखील ते माहिती आहे. शाळेत येणारा प्रत्येक पाहुणा जर दुसऱ्यांदा आला तर त्यालाही हे माहिती आहे की त्याच्यासोबत कसं वागायचं आहे. आणि ते विशेष करून तुम्ही देखील जर पुन्हा कधी आलात तर तुम्ही ध्रुवांशी भेटल्याशिवाय शाळेतून जाणार नाहीत. तर असं कधी समजलं की ध्रुवांशमध्ये मुलांना 4थीच्या वर्गामध्ये आम्ही मुलांना वर्ग शिकवत होतो. मग मुलं ते वर्ग म्हणजे पाठ करणं जेव्हा कठीण असतं आणि स्वतः तयार करणं जास्त सोपं असतं, तर आम्ही त्यांना ना यूट्यूबच्या माध्यमातून की हे कसे तयार करायचे किंवा पाढे कसे तयार करायचे, तर आम्ही लिमिटेड 10पर्यंत. आता 4थीचे विद्यार्थी आहेत तर किती घेणार ना आपण. ध्रुवांश तेव्हा 2रीत होता, मग तो 4थीमध्ये जाऊन बसलेला आणि त्याने ते पाहिलं. त्याने घरी जाऊन ते पुढे गेला तो, आणि आता त्याला 100च नव्हे तर तुम्ही अगदी 1000पर्यंतचे वर्ग तो तयार करणार. सेम तसंच रोमन संख्या चिन्ह शिकवत असताना तो वर्गामध्ये होता. 20पर्यंतच्या रोमन संख्या आपण 4थीला मुलांना शिकवतो. आज तो 1000पर्यंतच्या रोमन संख्या चिन्हांचा वापर करून संख्या लिहू शकतो 1000पर्यंतच्या. तो 5 ते 6 अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार करू शकतो. तो लाखामध्ये, कोटीमध्ये संख्या वाचू शकतो.
त्याला तुम्ही जर समजून घेणार असाल तर तो तुम्हाला पाढे म्हणून दाखवेल. मात्र एवढंच आहे की ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील, कारण त्याचा तो त्या भाषेवर तेवढं हे आहे म्हणून.